लघु उद्योग व्यवसायांचे साखळी उपोषण खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सुटले। दिनांक 18 शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी 15 तारखेपासून नगरपालिकेसमोर मेहकर येथे सुरू केलेल्या साखळी उपोषणाची राष्ट्रीय काँग्रेस खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मेहकरचे शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर सांगता झाली। शहरात 2 एप्रिलपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली। शहरातील मुख्य रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण प्रशासन काढत आहे। या विरोधात शिवसेनेचे शहर प्रमुख तथा व्यावसायिक किशोर गारोडे व काही व्यापाऱ्यांनी नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते। विविध मागण्यात लोगो व्यवसाय अतिक्रमण म्हणून बघण्याऐवजी त्यांच्या भाडेपट्टीवर नियमित करावे, सुरक्षित व शिस्तबद्ध व्यवसाय करणाऱ्यांना एक रस्ता हलू नये, लोगो व्यावसायिक महिला रोजगार यांच्यासाठी स्वतंत्र व्यवसाय धनू किंवा स्टॉल मार्केट सुरू करावे, शहरातील जमीन लघु उद्योग व बेरोजगार यांना दिली होती ती पूर्ववत द्यावी, पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय अतिक्रमण काढू नये व चुकीचे मार्किंग झाल्याने नागरिकांना विश्वासात घेऊन कारवाई व्हावी व मोबदला द्यावा। या मागण्यासाठी शहरातील व्यवसाय किशोर गारोडे, सुनील आंबोरे, रफिक गवडी, संदीप गारोडे, गोपाल गायकवाड, हसन गवडी, मोहन सोनवणे, निवृत्ती लहाने, शुभम पानखेडे, महेश गायकवाड, विलास शिंदे, अश्विन साबळे, रतन लोणकर, अमोल भोरे, एजाज खान, अमोल मोरे, मुरलीधर गुंजकर, साजिद शेख, आकाश अवसरमोल, आरिफ शहा, सलीम शहा, शहर महिला संघटक पौर्णिमा गवडी, नगमा गवडी, भागीरथी देवाजे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात, उभाटा काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम भाऊ माडकर यांनी नगर परिषद मुख्याधिकारी रामराजे कापरेसह उपोषण मंडपाला भेट दिली। यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी सांगितले की हक्कास घेऊन तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। या आश्वासनानंतर खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार सिद्धार्थ खरात यांनी किशोर गारोडे यांना सरबत दिले व साखळी उपोषण सुटले। यावेळी पुढारी व्यवस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। दिल्लीच्या या निर्णयासमोर पाठीचा कणा असणारा, सह्याद्रीच्या छातीचा महाराष्ट्र उभा राहणार की एक सत्तेसाठी लाचार असणारं सरकार आपली भूमिका दाखवणार? त्यामुळे सरकारने आपली भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी, हीच आमचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे सध्या नाराज शेतावरती गेले, पुन्हा परत अजितदादा त्यांच्यामध्ये दुसरं सुरू आहे। हे राज्य सरकार आहे की नाराज सरकार, हाच प्रश्न आहे। चला चला